कडेठाण येथे शासकीय जमिनींवर अतिक्रमण, स्थानिकांचा संताप वाढला। दौंड तालुक्यातील कडेठाण येथे गायरान आणि वन विभागाच्या शासकीय जमिनींवर धनदांडग्यान करून अतिक्रमण करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी स्थानिक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेऊन प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे। ग्रामपंचायतीकडून ते जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत अनेकांना पत्रव्यवहार करण्यात आले असून काहींनी उपोषणात अवलंबला, मात्र अद्याप शासन पातळीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी तक्रार स्थानिकांनी व्यक्त केली आहे। या अतिक्रमणामुळे गावातील गायरान जमिनींचा मूळ उद्देश बाधित होत असून भूमिहीन आणि गरजू नागरिकांच्या हक्कांची जमीन मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले। सदर अतिक्रमण तात्काळ हटवून संबंधित जागा गरजू नागरिकांना वाटप करावी अशी मागणी करण्यात येत आहे। या प्रकाराचा आढावा घेत टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी दौंड प्रतिनिधी सुनीत रणधीर यांचा रिपोर्ट। कडेठाण येथील शासकीय जमिनीवर काही ठिकाणी अतिक्रमण झाल्याची बाब समोर आली आहे। तर कडेठाण या ठिकाणी गायरान जमिनीवरील अतिक्रमण झाल्याची माहिती समोर येत आहे। तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही गावातील सामाजिक कार्यकर्ते आहेत। तर नक्की काय घडलेलं आहे? एक 12 महिन्यापासून मी ग्रामपंचायतला पाठपुरावा केलेला आहे की कडेठाणमध्ये गायरान क्षेत्र आहे आणि त्याच्यावरती अतिक्रमण होत आहे। त्यावेळेस ते क्षेत्र पडीतच होतं, परंतु जेव्हा अर्ज दिला तिथून पुढे ते वैती आलं। वैती झाल्यानंतर ग्रामपंचायतने आम्ही एक ग्रामस्थांनी ग्रामसभा घेतली। तर ज्यावेळेस तुम्ही अर्ज केला त्यानंतर क्षेत्र वापरात आलं, त्यापूर्वी काट्या होत्या? त्यापूर्वी पडीक होतं, त्यापूर्वी काट्या होत्या आणि तुम्ही अर्ज केल्यानंतर ते वापरात आलं। म्हणजे याच्यावरती आम्हाला थोडंसं वाटलं की बाबा ग्रामपंचायतीतूनच हे अतिक्रमण धारकांना थोडं धनदांडग्या लोकांना प्रोत्साहन दिलं जाते आणि मग तिथून पुढे आम्ही शासनाशी पाठपुरावा केला, मंत्रालयापर्यंत केला। काय शासनाशी पाठपुरावा केला म्हणजे नक्की काय काय म्हणजे काय केलं? आम्ही 7 बारे काढून डायरेक्ट तळाटी, तहसील, सर्कल ऑफिस, जिल्हाधिकारी ऑफिस, अगदी काही या गटामध्ये काही फॉरेस्ट क्षेत्र आहे, फॉरेस्टच्या ठिकाणी पण अगदी वनमंत्र्यापर्यंत आम्ही पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केला, परंतु आम्हाला नुसती कागदोपत्रीच आश्वासनं मिळली। यात अजिबात कुठंच काही अतिक्रमण निघण्याचा अद्यापपर्यंत काहीच शासनाची कारवाई झाली नाही। नक्की एकूण क्षेत्र किती? क्षेत्र तसं फॉरेस्टचं एक 7-8 एकर क्षेत्र आहे, गायरान एक 5-6 एकर आहे, अजूनही इतर काही गट आहेत, त्यात काही बोगस खरेदी खत पण आहे। म्हणजे असं मिळून 30-35 एकर क्षेत्र सरासरी आहे। अजूनही काही नागरिक आपल्यासोबत आहेत। तर काय काय नक्की परिस्थिती काय? इथं आम्ही उपासनाला ज्यावेळेस बसलो होतो त्यावेळेस ग्रामपंचायतीला आम्ही मिटिंग घेऊन ग्रामपंचायतीने आम्हाला हे केलं की बाबा तुम्ही ही जागा आम्हाला काढता येत नाही, ग्रामसेवकने सांगितलं। तर आम्ही म्हणलं बाबा आम्हाला मग कोण काढणार हे? तर म्हणले आमचा हक्क नाही, बिडवून ही काढतात। तरी आम्ही मग ग्रामपंचायतीला एक लेटर दिलं, मग ग्रामपंचायतीने आम्हाला एक लेटर दिलं आणि नंतर मग आम्ही तहसीलदारला एक लेटर दिलं, परत वन खात्याला दिलं आणि तुम्हाला सांगतो ह्याला दिलं, तळाटांना एक दिलं, पण आमचं याच्यात कुणीच दक्षता घेतलेली नाही। आम्ही 2दा उपोषण करून कुणीच दक्षता घेतली नाही। आम्हाला फक्त कागदोपत्री आश्वासन दिले जातात, परंतु फक्त प्रत्यक्षात कारवाई होत नाही। पर अजिबात कारवाई नाही झाली। 2दा फक्त लेखी आश्वासन दिलं, कारवाई अजिबात काही नाही झाली। तर जर पाहिलं आपण तर एकूण शासकीय जमीन ही सार्वजनिक वापरासाठी यावी यासाठी काही ग्रामस्थांनी उपोषण देखील करून त्यांना नुसती कागद दाखवून आश्वासनं देऊन त्यांचे समाधान केले जात आहे, परंतु जमिनीवरील अतिक्रमण काही निघत नाही। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी सुमित रणधीर, दौंड।